चर्चा। गेल्या 4 वर्षांपासून थंडवलेल्या सटाणा नगर परिषद निवडणुकीला अखेर अधिकृत सुरुवात झाली असून राजकीय पडद्यामागील सर्व समीकरणे आता प्रत्यक्ष रणांगणात उतरू लागली आहेत। मीच पाहिजे या भूमिकेतून विविध गटातटातील नेत्यांनी आपापली बाजू मजबूत करण्यास सुरुवात केल्याने सटाणा शहरातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। मागील निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध शहर विकास आघाडी असा सामना रंगला होता, परंतु निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी काही महिन्यांतच भाजपात प्रवेश केला आणि तब्बल 5 वर्ष शहराची धुरा सांभाळत विविध विकास कामांना गती दिली। यावर्षी मात्र भाजपातून उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण तापले होते। जिल्हाध्यक्ष, पंच कमिटी, निवडणूक प्रभारी, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदींनी मुलाखतींची मालिका घेतली। कार्यकर्त्यांना उमेदवारीची आशा दाखवली गेली, परंतु ऐन वेळेस सक्रिय व सातत्याने काम करणाऱ्यांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली। याच नाराजीचे रूपांतर गटबाजींमध्ये झाले। शहरात शिवसेना शिंदे गटाने अचानक मोठी ताकद उभी केली। रातोरात अनेक कार्यकर्ते या गटासोबत उभे राहिल्याने भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण झाले। शिंदे सेनेने थेट नगराध्यक्षपदासह 24 नगरसेवकांच्या जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेत उमेदवार उभे केले आहे। दुसरीकडे भाजपानेही 24 उमेदवार जाहीर करून प्रचाराला गती दिली। यावरून सटाणा नगर परिषद निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा त्रिकोणी स्वरूपात जाण्याची शक्यता प्रबळ आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनेही नगराध्यक्षपदासह अनेक प्रभागांत उमेदवार दिले आहेत। दरम्यान नाराज भाजपा कार्यकर्त्यांपैकी अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे। नंतर काही माघारी घेतल्या जातील। मात्र आजच्या घडीला अपक्षांचा आकडा लक्षणीय असल्याने समीकरणे अजूनच गुंतागुंतीची झाली आहेत। नगराध्यक्षपदासाठी शेवटी किती उमेदवार शर्यतीत टिकतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने व भाजपाची उमेदवारी न मिळालेल्या कोठावदे गटाने कंबर कसले असल्याचे शहरात स्पष्टपणे जाणवत आहे। आता भाजपाचे नाराज गटातील कार्यकर्ते कोणत्या दिशेला झुकतात, अनेक प्रभागांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरातील सर्वच राजकीय समीकरणांचा तोल यावर अवलंबून राहणार आहे।